आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची वाट पाहत होते, तर अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची दोन्ही हप्त्यांची या ठिकाणी 4,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत की शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये, तर दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जात आहेत। एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा केले जाणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जात आहेत। कारण अजून 3,000 रुपयांचा निर्णय झालेला नाही। ज्यावेळेस रक्कम वाढतील त्यावेळेस पासून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000, पीएमचा हप्ता 3,000 रुपये अशा पद्धतीने वितरित होणार आहे। तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, महानगरपालिकेची निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत, तुम्ही सुद्धा निकाल पाहिलेले असतील। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासत नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि तेच 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो काळजी आणि चिंता करण्याची गरज तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही, कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएमचा हप्ता विस्तार केला जात आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22 हप्ता, तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जात आहेत। एकंदरीत आपण 3 दिवसांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला गव्हाची पेरणी केली जात असते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। काही भागांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे, काही भागांमध्ये गव्हाची पेरणी या ठिकाणी आता सुरू आहे। त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत, याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहायची आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये सुमारे 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भारताचे पंतप्रधान मोदी साहेब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये सोडत असतात आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा प्रत्येक 4 महिन्यानंतर
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडत असतात. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आठवतंय का? बघा शेतकरी बांधवांनो, 19 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 21 हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता. राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना हा PM किसान योजनेचा 21 हप्ता हा 100% जमा झालेला होता. आता शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती. अखेर शेतकरी बांधवांनो, तुमची नमोच्या 8 हप्त्याची आणि आता डायरेक्ट PMच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर, निवडणुका होण्याच्या अगोदर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार केले जाणार होते. तर तशा प्रकारे आता आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता आपण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत, याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा. जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर पद्धतीने पाहतील, त्या शेतकरी बांधवांना हे पैसे 100 आणि 101% त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. परंतु जे शेतकरी बांधव वेळ काढून हा व्हिडिओ पाहणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांना हे पैसे जमा सुद्धा होणार नाहीत. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. म्हणजेच आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आहेत आणि या ठिकाणी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा BJP पार्टीचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. शेतकरी बांधव वाट पाहत असलेल्या त्यांचा नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि PM किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार केले जाणार आहे. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. ती माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे 100% शेतकरी बांधवांचा विचार करत असतात, शेतकऱ्यांच्या हितांचा निर्णय घेत असतात आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेत असतात. सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून नमोच्या 8 हप्त्याची वाट पाहत होते. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर PMचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 10 ते 15 दिवसांमध्ये नमोचा हप्ता जमा होत असतो. परंतु पाहायला गेलं तर 19 नोव्हेंबरच्या दिवशी PMचा हप्ता विस्तार झाला. त्यानंतर अपेक्षित होतं की सरासरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता जमा होईल. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की अख्खा डिसेंबर संपवून गेला, आता जानेवारी सुद्धा संपत आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा 2000 रुपये आणि PM किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत. जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. बघा शेतकरी बांधवांना, आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी बघून घ्या. परंतु शेतकऱ्यांना तुमच्या खात्यामध्ये फक्त नमोचा आणि PMचा हप्ता जमा होत नाही, यासोबत तुम्हाला पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये मान्सूनच्या पावसामुळे राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. जर तुमचं शेती पिकाचं काही नुकसान झालं असेल, यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मका, मूग असेल, अशा कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत. राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामावरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा दिला जात आहे. बघा शेतकरी बांधवांना, यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे.
यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण एकंदरीत बघून घ्यात की नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 2000 रुपये। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा होतील, यासोबत कोणत्या शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी, पीएमच्या हप्त्यासाठी पात्र होतील आणि कोणत्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर असे शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कर्ज काढलेलं होतं आणि त्यांनी अजून कर्जाची परतफेड केलेली नाही। बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्ही अजून कर्जाची परतफेड केलेली नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण या ठिकाणी आता तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा मागच्या 2 दिवसांपूर्वी या कर्जमाफीवरती मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 2016 पासून किंवा 2020 पासून ते 2024 सालापर्यंत कर्ज काढून ठेवलेलं असेल आणि त्यांनी अजून कर्जाची परतफेड केलेली नसेल तर त्या शेतकरी बांधवांना आता काळजी करायची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीवरती मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्जमाफीचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर एकंदरीत आपण पीक विम्याचे अपडेट, यासोबत अतिवृष्टीच्या अनुदानाचे अपडेट आणि कर्जमाफीचे अपडेट सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा केला जाणार आहे, तर ते आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जे शेतकरी बांधव या जिल्ह्यामधील असतील, जे शेतकरी बांधवांचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता नवीन वर्ष सुरू होऊन जास्त काही दिवस उलटलेले नाहीत, फक्त 1 महिना आता पूर्ण होत आलेला आहे। म्हणजे सांगायचं झालं तर या ठिकाणी 2026 सालामध्ये बँकेचे काही नियम बदललेले आहेत। जे शेतकरी बांधव बँकेच्या नियमांचं पालन करतील त्यांचे खात्यामधील पैसे सुरक्षित राहणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर हप्ता येईल। परंतु जे शेतकरी बांधव बँकेच्या नियमांचं पालन करणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या अडचणी येणार आहेत। जर शेतकरी बांधवांना तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये, आपल्या खात्यामध्ये पैसे खटाखट आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2000 रुपये आणि पीएमचा 22 हप्ता 2000 रुपये या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा झाले पाहिजे, तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील किंवा जे शेतकरी बांधव महत्त्वाची 3 कामे करतील त्यांनाच हे पैसे जमा केले जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आता या 3 कामांपैकी पहिलं काम शेतकरी बांधवांना तुम्हाला माहिती असेल, परंतु कळत नकळत तुमच्याकडून हे काम करायचं राहिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। तर बघा हे जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये फार्मर आय डी कार्ड म्हणतात। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले असतील किंवा जे शेतकरी बांधव हे फार्मर आय डी कार्ड काढतील, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढतील, त्या शेतकरी बांधवांना 100 आणि 101% पैसे जमा होतील। यानंतर शेतकरी बांधवांना दुसरं जे काम करायचं आहे, तर ते दुसरं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँकेशी लिंक करा, म्हणजेच आधार कार्डाची डीबीटी ॲक्टिव्ह करायची आहे। जे शेतकरी बांधव डीबीटी ॲक्टिव्ह करतील त्यांनाच हे पैसे 100 आणि 101% जमा सुद्धा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना तिसरं आणि शेवटचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, तर या ठिकाणी जे तिसरं काम करायचं आहे, तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC करायची आहे। बघा राज्यातील जे शेतकरी बांधव बँक खात्याची KYC करतील त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ही महत्त्वाची 3 कामे झालेली आहेत। जर तुम्ही ही महत्त्वाची 3 कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही,
तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे सांगितलेली आहेत। आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे 100 आणि 101% जमा होतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा यामध्ये सर्वात अगोदर सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, यासोबत या साईडचा सातारा जिल्हा असेल, रायगड असेल, यासोबत परभणी, बीड असेल। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 14 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांची यादी या ठिकाणी सर्वात अगोदर या 14 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना पैसे येऊ शकतात। यानंतर शेतकरी बांधवांना जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात झाली की त्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। परंतु बँकेची काही महत्त्वाची कामे करून ठेवा। यामध्ये आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा। बँक खात्याची जर KYC केली नाही, आधार कार्डाची DBT ॲक्टिव्ह केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि PMचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत नमोचा 8 हप्ता, PMचा 22 हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो? बघा या ठिकाणी कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार सरासरी नमोचा 8 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो। आणि जो या ठिकाणी PMचा 22 हप्ता आहे तर हा 22 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत जमा होऊ शकतो। परंतु ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे जमा झालेले नसतील, काही तांत्रिक चुकांमुळे हे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पुढच्या हप्त्यांसोबत मागचे हप्ते जमवण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील आणि त्यांच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे जमवतील। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब